नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही संजय गांधी योजनेचे लाभार्थी असूनही तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्याचे डिटेल्स चेक करू शकता। तुमचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत, तुमची KYC झाली आहे का नाही, तुमचे बँक अकाउंट DBTशी लिंक आहे का नाही, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। शासनाने दिलेल्या सूचनानुसार या योजनेचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली मिळणार आहेत, पण त्या लाभार्थ्याचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे। तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायची त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, डिटेल्स चेक करण्यासाठी तुम्हाला sas.mahait.org या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स पाहायला मिळतील। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी स्थिती हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, बेनिफिशरी स्टेटस देण्यात आलेला आहे। इथे होम, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्या खालती आधार नंबर एंटर करण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर इथे एंटर करायचा आहे। 12 अंकी आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकण्याचं ऑप्शन देण्यात आलेला आहे। कॅप्चा कोड जर कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये एंटर करा, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये एंटर करा। त्यानंतर तुम्ही कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी OTP जाणार आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP हॅज बीन सेंट टू आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर असं तुम्हाला डिस्प्लेवरती दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खालती इथे ऑप्शन आलेला आहे OTP एंटर करण्यासाठी। तर तुम्हाला जो OTP आहे 6 अंकी आलेला तुमच्या मोबाईलवरती तो इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर गेट डेटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल, त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता SAS बेनिफिशरी डिटेल्स। तर इथे सगळी लाभार्थ्याची माहिती आलेली आहे। सर्वात प्रथम बेनिफिशरी नेम आलेला आहे, त्यानंतर आधार नंबर आलेला आहे, फादर नेम आलेला आहे, तुमचं सब डिस्ट्रिक्ट आलेलं आहे, तुम्ही कुठल्या योजनेमध्ये आहात ती सर्व माहिती इथे आलेली आहे। त्यानंतर पुढे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही पेमेंट झालेला आहे का नाही, पेमेंट मोड कुठल्या पेमेंटने झालेला आहे, त्यानंतर आधार डेमो ऑथेंटिकेशन इथे येस दाखवत आहे, तुमचा जिल्हा दाखवत आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबरही इथे दाखवण्यात येत आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथे मित्रांनो पाहू शकता फायनान्शियल इयर ID ही इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला तिथे आर्थिक वर्ष निवडायचं आहे आणि आर्थिक वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला पुढे सर्च हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता स्टेटस दाखवले जात आहे, स्टेटस आणि त्यानंतर मंथ दाखवलेला आहे की कुठल्या महिन्याचं जे हे ट्रान्झॅक्शन आहे। तर सर्वात पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट स्टेटस दाखवलेला आहे। इथे पुढे पाहू शकता मित्रांनो इथे सक्सेस, तुमचं बँक नेम दाखवत आहे, कुठल्या बँकमध्ये तुम्हाला ते पैसे मिळालेले आहेत। त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा दाखवलेला आहे, किती अमाऊंट तुम्हाला क्रेडिट झालेली आहे, क्रेडिट डेट दाखवलेली जात आहे इथे, त्यानंतर UTR नंबर आणि इथे सर्वात शेवटी पाहू शकता मित्रांनो ट्रान्झॅक्शन रिझन, तुमचं सक्सेस झालेलं आहे का फेल झालेलं आहे, सर्व माहिती मित्रांनो इथे दाखवली जात आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा जो आधार नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही ही माहिती चेक करू शकता। जर मित्रांनो काही लाभार्थी असे असतील की ज्यांना पैसे मिळत नाहीत तर त्यांना जे तहसील ऑफिस आहे त्यांना तिथे व्हिजिट करायचं आहे, तिथे तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे, तुमचं बँक पासबुक आधार कार्ड घेऊन जायचं आहे। आणि ज्यांनी पण आत्तापर्यंत तुमच्या आधार कार्ड अपडेट केलेलं नाही, तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, त्यांना मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि बँकेमध्ये जाऊन पण त्यांचं आधार त्यांच्या बँक अकाउंटशी लिंक करायचं आहे, तेव्हाच त्या लाभार्थ्यांना हे जे बेनिफिट आहे ते मिळणार आहे। मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच माहिती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।